ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। खुर्चीची पेटी बांधून ठेवा, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेआधी काँग्रेसची पोस्ट चर्चेत, सत्ताधाऱ्यांवर निशाणा। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा, शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीनं मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ठाकरे हाच ब्रँड, बाकीच्या सगळ्या ब्रँडीच्या बाटल्या, या बाटल्यांना नशा सुद्धा नाही, फक्त महाराष्ट्रासाठी विष आहेत, संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका। संजू भाऊ, तुम्हीच ब्रँडी पिऊन आला असाल, नवनाथ वन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर महाराष्ट्रात फक्त भाजपचा, मोदींचा आणि देवाभाऊंचाच ब्रँड, बाकीचे सगळे ब्रँडचं बँड वाजवण्याचं काम जनतेनं केलंय, बन यांचा ठाकरेंना टोला। तर ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईमध्ये सत्तेत आल्यास आनंदच, महाविकास आघाडी म्हणून सर्वच ठिकाणी एकत्र लढू असं नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत शरद पवारांचं विधान। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ, दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपींचा जबाब, सूत्रांची माहिती। आरोपी उपेंद्र पावसकर संपत्तीच्या वादातनं सतत श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार करायचा। श्रीधर पावसकर बाळासाहेब ठाकरेंचे बॉडीगार्ड होते, तर उपेंद्र नावाच्या व्यक्तीला ओळखत नसल्याचा श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांचा दावा। हैदराबाद गॅझेटला विरोध करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणीपर्यंत ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, विनीत धोत्रेंची हायकोर्टात मागणी। 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची सुद्धा ही याचिका। छगन भुजबळ आज नागपूरच्या दौऱ्यावर, भुजबळांच्या नेतृत्वात समता परिषद आणि ओबीसी नेत्यांची बैठक होणार। नागपुरात होणाऱ्या ओबीसी आंदोलनाचा आढावा घेतला जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली, वाशीमधील कथित बेकायदा इमारत प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाकडून विचारणा। बेकायदेशीर इमारती पाडण्यासंदर्भात याचिका, तर पुढील सुनावणी शनिवारी होणार। नगरविकास खातं पैसे खाण्याचं पुरण झालंय, शिंदे त्यांचा पक्ष, चिन्ह सर्व बेकायदेशीर, फक्त निरीक्षण नोंदवू नका, हिंमत असेल तर कारवाई करा, संजय राऊतांचं हायकोर्टाला आव्हान। एकतर्फी प्रेम प्रकरणातनं मुलीच्या नातेवाईकांचा अल्पवयीन मुलावर कोयत्यानं हल्ला, लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातली घटना, जखमी मुलावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, या प्रकरणी 3घांना अटक। उमेदवारांच्या समान नावांमुळे होणारा गोंधळ आता टळणार, तर ईव्हीएमवर उमेदवारांची रंगीत छायाचित्र लावणार, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मतपत्रिका अधिक स्पष्ट बनवण्यासाठी नावं आणि निवडणूक चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केली जाणार। त्रिभाषा धोरणासंबंधीच्या समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करणार। अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची भेट घेणार। समिती मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेणार। दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काउंटर, गाझियाबादमधील चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात दोन्ही आरोपींचा मृत्यू। आशिया कप स्पर्धेमध्ये रविवारी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान भिडण्याची शक्यता, UAEला हरवून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये प्रवेश। भारताविरोधात लढण्यासाठी पाकचं सौदी अरेबियाकडे लोटांगण, पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये एक महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर सही। दहशतवादी हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।